पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपची बैठक होणार आहे। बैठकीत भाजप शिवसेना युती आणि जागा वाटपावर चर्चा होणार आहे। रवींद्र धंगेकर यांना युतीच्या चर्चेसाठी पक्षाकडून निमंत्रण नाहीये। शिवसेनेकडून आज मंत्री उदय सामंत, विजय शिवतारे, नीलम गोऱ्हे, शहराध्यक्ष नाना भानगिरे चर्चा करणार आहेत। भाजपकडून मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित असणार आहेत। तर पुणे भाजपची पालिका निवडणुकांसाठीची पहिली यादी 25 डिसेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिंदेंच्या सेनेची पुणे महापालिकेसाठी युती होणार आहे। दोन्ही बाजूने आज चर्चा होणार आहे, नंतरच जागा वाटप जाहीर होणार आहे। तर मुंबई महापालिकेसाठी शिंदे सेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती वांद्रे इथल्या रंगशारदामध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। 6 लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। राजीव सातव असते तर प्रज्ञा सातव यांनी हा निर्णय घेतला नसता असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। प्रज्ञा सातव यांच्या भाजप पक्ष प्रवेशावर वर्षा गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। खरं तर मला असं वाटतंय की कदाचित स्वर्गीय राजीव सातवजी असते तर हा निर्णय झाला नसता, कारण राजीव सातवजी यांचं गांधी कुटुंबाशी आणि काँग्रेसशी असलेलं जे नातं आहे ते खूप अतूट नातं आहे। कारण तुम्हाला माहिती असेल की युथ काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षापासून ऑल इंडियाच्या युथ काँग्रेसचं अध्यक्ष बनवण्यापर्यंत, म्हणजे युवा नेता बनवण्यामध्ये लोकसभेचं तिकीट असेल किंवा सातत्याने त्यांच्यावर जे आहे गांधी परिवार असेल किंवा काँग्रेस परिवार असेल यांनी त्यांच्यावरती प्रेम केलं। तर नाना पटोले यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे काँग्रेस डबघाईला आली असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। नाना पटोलेंमुळे मवियाचं सरकार गेलं असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलंय। अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यात अर्ध सत्य आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। शिंदेंनी शिवसेना फोडल्यामुळे याला महत्त्व देण्याची गरज नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। नानांच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस डबघाईस आलेली आहे। अशा प्रकारचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं जर ते करत असतील तर स्वाभाविक लोकांना ते आवडत नाही। नाना स्वतः पक्षाचे नेते होते एकेकाळी, आणि अशाच वक्तव्यामुळे किंवा अशाच बेजबाबदारपणामुळे राज्यातलं सरकारपुढं त्यांनी घालवलं, म्हणजे अचानक सभापती म्हणजे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे सरकारी अडचणीमध्ये आलं, हे आपण अनुभवलेलंच आहे। तर बेजबाबदार वागण्याचे परिणाम हे राज्याला भोगावे लागलेले आहेत। आणि आज हे कार्यकर्ते सोडून चालले आहेत तर नानांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच हे दिवस पाहायला मिळतात काँग्रेसला। अर्ध सत्य आहे की एक तर गोष्ट खरी आहे की त्यावेळेस ती चर्चा खूप जोरात होती की त्यांनी राजीनामा दिला नसता तर अशी काही घटना घडली नसती असं वगैरे म्हटलं जातं। परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळेस शिवसेना फोडली त्यानंतर तो विषयच नाही, ते असते तरी ते फुटले असते किंवा नसते तरी फुटले असते। त्यामुळे ह्याला फार काही या भूमिकेला महत्त्व देण्याची गरज मला वाटत